इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे. तर मी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे पूर्ण तुम्हाला किचन क्लीन आणि ऑर्गनाइज, तर मी 2 दिवसापूर्वी किचन पूर्ण क्लीन करून घेतला होता आणि पूर्ण व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेतलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण त्यावरतीच आहे. तुम्ही नक्की बघा, अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्ही ते बघू शकतात. हा जो ओटा आहे, हा ओटा मला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकतात. हे जे गॅसचे बर्नर आहे किती खराब झालेत. यावरती चहाचे डाग वगैरे पडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात. म्हणजे आपण जेव्हा भाजी वगैरे उकळतो किंवा गरम करतो तेव्हा ते हे सगळे डाग आहेत आणि जेव्हाही आपण भाजीला फोडणी वगैरे देतो ते सगळे जो तेलकटचा थर आहे तो सगळा बसलेला आहे. ओटाच्या खाली एवढी सगळी धूळ आहे. जवळ 1 महिना झाला मी हा गॅस क्लीन नव्हता केला, तर मला क्लीन करायचा आहे. तुम्ही हे स्पून बघू शकता. या स्पूनवरती खूप सारी धूळ आहे. तर मी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी मी हे सगळं क्लीन करते. आता हा जो ओटा आहे, हा जो पाटा आहे, या पाट्यावरती पण तेलकटाचा थर आहे. बाकी ही ऑइल बॉटल, त्यानंतर मिठाची बरणी वगैरे खूप म्हणजे थोडे त्यालासुद्धा तेलाचे हात लागलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात. इथे मला जो माठ आहे तो माठसुद्धा मला क्लीन करायचा आहे. मी म्हणजे आठवड्यातून एकदा माठ पूर्ण स्वच्छ धुवून त्यामध्ये मी नवीन पाणी भरते. आता तुम्ही ते बघू शकतात की हे हे जे खालचे जे हे खण आहेत, तर तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा आपण जेव्हा हे डोअर ओपन करतो तेव्हा ते सगळे हाताचे ठसे वगैरे लागतात आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर बघायलाच नको. तर ह्या दोन्ही साईडचे हे जे खण, हे ज्या ट्रॉल्या आहेत, तर हे जे खण आहेत हे मला सगळे क्लीन करून घ्यायचे आहेत. तर इथे हा जो माठ आहे, मी हा माठ स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आणि बेसिनच्या साईडचा हा सगळा जो भाग आहे तो मी सगळं व्यवस्थित स घासणी आणि साबणाच्या साहाय्याने पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. नळसुद्धा मी स्वच्छ घासलेले आहेत. आता हा जो भाग आहे सगळा बेसिनचा वगैरे व्यवस्थित क्लीन केलेला आहे. आता हा जो माठ आहे, हा माठ मी स्टँडवरती ठेवणार आहे आणि मी ठेवून घेतला. आता मला या माठामध्ये पाणी भरायचं आहे. तर मी एक्वागार्डचा जो पाईप आहे तो मी या माठात टाकलेला आहे आणि मी एक्वागार्ड चालू केला. आता यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मी यावरती ग्लास ठेवते. तर मी रोज अशा प्रकारेच या माठामध्ये पाणी भरते. सकाळी मला यामध्ये पाणी भरावं लागतं, कारण माठ दिवसातून खाली होतोच. आता मी ह्या गॅसचे बर्नर, बॉटल्स, त्यानंतर मिठाची बरणी, स्पून, तर हा सगळा आणि यामध्ये चाकू वगैरे म्हणजे आपण ठेवतो लायटर वगैरे, ते ते सगळं ते गोल असं हे. आता हा जो पाटा आहे वगैरे हे सगळं मला आता क्लीन करून घ्यायचं आहे. हे सुद्धा मला घासून घ्यायचे आहेत. तर मी काय करणार आहे माहीत आहे का? सर्वप्रथम मी आधी हा जो गॅस आहे, आधी गॅस मी क्लीन करून घेते आणि मग बर्नर. आता इथे अ, अ, आपलं माठ भरलेलं आहे, तर मी आता एक्वागार्ड बंद केला आणि हा जो पाईप आहे, तर मी अशा प्रकारे इथे मी हूक याला वॉलला स्टिक केलेला आहे. त्या हुकवरती हा पाईप मी असा अडकवून ठेवलेला आहे आणि असं पाईप असं म्हणजे असं लोंबलं, हे हे बरं वाटत नाही, म्हणून त्यासाठी मी इथे हूक स्टिक करून त्यावरती मी तो पाईप असं लावून ठेवते. आता मी इथे साबण घेतलेलं आहे. साबणामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडं साबण आणि थोडंसं फेस असंच आपल्याला घ्यायचं आहे घासीला लावून आणि अशा पद्धतीने मी ही जी स्टाईल आहे मी अशी घासून घेतलेली आहे. पूर्ण ही जी किचनची जी स्टाईल आहे मी अशा प्रकारे घासून घेतलेली आहे. आता मी इथे हा जो कपडा आहे, हा ओला कपडा आहे, हा गॅस पुसायचा कपडा आहे. मी या कपड्याने ही स्टाईल पुसून काढते. याने काय होतं माहिती आहे का, साबण पूर्ण निघतं आणि जी स्टाईल आहे ती छान मस्त व्यवस्थित क्लीन होते. तर पूर्ण ही जी स्टाईल आहे मी पुसून घेतलेली आहे आणि खूप छान वाटते. आता परत
साबण घेऊन मी आता इथे गॅस क्लीन करायला सुरुवात केलेली आहे. तर मी सर्वप्रथम ह्या घासणीने आधी मी साबण लावून घेते आणि नंतर ही जी तारेची घासणी आहे, या तारेच्या घासणीने मी हे जे डाग आहेत हे मी काढून घेते. तर मी अशा पद्धतीने एक एक बर्नर असे पूर्ण घासून घेते. आता हे जे 2 बर्नर आहेत ते सुद्धा मला व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत. तर मी ते अशा पद्धतीने पूर्ण गॅस क्लीन करून घेतलेला आहे. आता मी हा कपडा पूर्ण स्वच्छ क्लीन करून परत ओला करून गॅस याने पुसून घेतलेला आहे. तर असं मी पहिले सर्वप्रथम ह्या कपड्याने पुसून घेतला आणि पुसून घेतल्यानंतर परत दुसऱ्यांदा हा कपडा स्वच्छ क्लीन करून पुन्हा एकदा मी हा गॅस व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. तर इथे गॅस जो आहे तो पूर्ण क्लीन झालेला आहे. आता हा जो गॅसचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा क्लीन करायचा आहे. तर मी सर्वप्रथम ह्या कपड्याने आधी हा जो ओटा आहे हा पुसून घेणार आहे. तर मी अशा प्रकारे पूर्णपणे व्यवस्थित आधी पुसून घेतलेला आहे हा ओटा. आता परत साबण आणि थोडासा फेस घेऊन मी आता हा ओटा घासायला सुरुवात केलेली आहे. जिथे काही आणि इथे सुद्धा गॅसखाली थोडा तेलकटाचा थर होता. तो मी सुद्धा असा पूर्ण तारेच्या घासणीने पूर्ण अशी घासून घेतलेला आहे. म्हणजे जे काही तेलकटाचा जो काही थर आहे तो ह्या घासणीने निघून जाईल. तर व्यवस्थित मी आता हा ओटा म्हणजे घासून घेतलेला आहे. परत त्याच कपड्याने मी हा कपडा परत स्वच्छ क्लीन करून पुन्हा यामध्ये या कपड्याखाली मी हा ओटा पुसून घेते. आणि हा जो कपडा आहे ना, या कपड्याने पूर्ण म्हणजे व्यवस्थित डाग निघतात वगैरे, अजिबात फेस वगैरे असं काही राहत नाही. आणि डीमार्टमध्ये हा कपडा इझिली अवेलेबल असतो. तर आता मी परत दुसऱ्यांदा हा कपडा परत क्लीन करून पुन्हा दुसऱ्या वेळेला हा ओटा मी पुन्हा क्लीन करून घेतलेला आहे. आता हा जो गॅस आहे तर मी आता हा गॅस असा खाली करून घेते. अशा पद्धतीने मी आता हा गॅस खाली करून घेतलेला आहे. आता इथे मी गॅसचे जे बर्नर आहे, जे प्लेट्स आहेत ते मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत आणि गॅसवरती व्यवस्थित लावून घेते. हे बर्नर वगैरे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून, म्हणजे आपण जो स्टँड बोलतो, म्हणजे गॅसवरती आपण काही पातेली वगैरे ठेवतो, तो जे स्टँड आहे ते सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत. आता जो गॅस आहे तो गॅस आता व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आता मी इथे तुम्ही बघू शकतात, परत मी घासणीला थोडं साबण आणि थोडं फेस घेतलेला आहे. आता हे जे डोअर आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहेत याचे फक्त मला डोअरच क्लीन करायचे आहेत. बाकी आतमधला तो भाग सगळा व्यवस्थित क्लीन आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण घासून घेतलेला आहे. आता हा कपडा ओला करून पूर्ण व्यवस्थित मी हे जे डोअर आहेत हे पूर्ण मी पुसून घेतलेले आहेत. तर मी अशा पद्धतीने माझं पूर्णपणे हे डोअर पूर्ण पुसून घेतलेले आहेत. आता पुसून घेतल्यानंतर परत दुसऱ्यांदा मी हा जो कपडा आहे पुन्हा स्वच्छ क्लीन करून याच कपड्याने पुन्हा एकदा मी पुसून घेतलेला आहे. आणि पुसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी जो ब्राऊन कलरचा जो डोअर आहे तो पूर्ण क्लीन केला आहे. आता जो व्हाईट कलरचा जो ड्राव आहे, म्हणजे ट्रॉली आहे, ती ट्रॉलीसुद्धा मी या कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. कारण यालासुद्धा मी घासणीने घासलं होतं. आणि मी हा जो कपडा आहे मी म्हणजे गॅस, ओटा किंवा हे ट्रॉली आणि हे खण दोनदा पुसून घेते. एकदा साबणाच्या ह्याच्याने आणि मग दुसऱ्यांदा छान मस्त कोरड्या कपड्याने. तर आता हा कपडा मी पुन्हा स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पुसलेला आहे. तर साधारणपणे आपल्याला म्हणजे 3 हात मारायचे आहेत. 3 वेळा मला पुसून काढायचे आहेत. आता मी इथे चांगला असा कोरडा कपडा घेतलेला आहे आणि त्या कोरड्या कपड्याने मी हे डोअर आणि हे जे ट्रॉली आहे ते मी क्लीन करून घेते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण ह्या ट्रॉल्या आणि हे डोअर मी आता क्लीन करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ट्रॉल्या आणि हे डोअर व्यवस्थित क्लीन करून घेतलेत. आता मला हा पाटा आणि वरवंटा मला आता क्लीन करून घ्यायचा आहे. तर मी इथे दुसरी घासणी घेतलेली आहे कारण यावरती तेलाचा थर आहे. तर मी इथे अशा पद्धतीने साबण आणि थोडासा फेस घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित हा पाटा
क्लीन करायला सुरुवात केलेली आहे. खूप दिवसांपूर्वी मी हा पाटा क्लीन केला होता. पण काही दिवसानंतर आपला हा थोडा क्लीन करावा लागतो. खरं म्हणजे मी या पाट्याचा वापर करतच नव्हते. पण आता मला याच्यापुढे ह्या वाट्यावरती मी वाटण करणार आहे, त्यामुळे या पाटाचा साहजिकच वापर होणारच आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हा पाटा घासून घेतलेला आहे आणि अगदी थोडा पाणी ॲड करून हा जो पाटा आहे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. अगदी 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित हा क्लीन करून घेतला आहे. आता या पाट्यावरती मला वाटण वाटायचं आहे. जेव्हाही तुमच्याकडे नवीन पाटा असेल आणि जर तुम्हाला नवीन पाट्यावरती समजा वाटण करायचं असेल, तर तुम्ही त्याच्या आधी कांदा किंवा कोथिंबीर किंवा पालक वगैरे असेल ना, त्याचे जे देठ असतात ना, ते आधी तुम्ही ह्या पाट्यावरती वाटून घ्या आणि मगच तुम्ही तो पाटा वापरायला सुरुवात करा किंवा त्याच्यावर तुम्ही छान मस्त भाजीसाठी वाटण वाटू शकता. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. कांद्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे. तर मी इथे अशा पद्धतीने कांद्याचं इथे असं वाटण करून घेते. आणि अजून एक गोष्ट सांगेल, की पाट्यावरती वाटण कसं करतात हे मलाही माहिती नाही आहे. पण मी यूट्यूबमध्ये बघून मी हे असं वाटण करते आहे. म्हणजे कांदा फक्त अगदी बारीक करून घेते. खरं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे यूट्यूबमध्ये खूप वेळा अगदी शॉर्ट व्हिडिओ येतात. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जेही कुकिंगचे व्हिडिओ असतात, त्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की खूप साऱ्या गृहिणी हे पाटा आणि वरवंटा याचा वापर करतात. तर इथे तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी मी इथे जो कांदा आहे बारीक असं वाटून घेतलेला आहे आणि छान मस्त. आणि म्हणजे मी पहिल्यांदाच असं वाटण केलेलं आहे आणि जमलं आहे मला फर्स्ट टाईम हे असं वाटण करायला. तर आता हे असं वाटण म्हणजे कांद्याची पूर्ण बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे. तर मी इथे अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का? म्हणजे काही असू दे, डेट वगैरे असू दे किंवा आता मी हा जो कांदा बारीक छान मस्त वाटून घेतलेला आहे. तर पूर्ण पाट्याला हा जो कांद्याची जी पेस्ट आहे ना, पूर्ण अशी पसरवून घ्यायची आहे. पूर्ण म्हणजे कसं आहे ना, जो तेलकटपणा असेल ना, तो निघूनसुद्धा जाईल. आणि कसं म्हणजे ना, तो बोलतात ना, की म्हणजे छान व्यवस्थित असं त्या पाट्याला वाटणाचं असं फ्लेवर राहील, जेणेकरून आपण दुसरा वाटण त्यावरती करू शकतो. तर मी अशा प्रकारे थोडं पाणी ॲड करून हा जो पाटा वरवंटा आहे व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. आता इथे ना मी हा मॅट घेतलेला आहे. हा मॅट मी खरं म्हणजे डीमार्टमधून घेतलेला आहे. खरं काय होतं माहिती आहे का, इथे हा वाटा आणि हा पाटा आणि वरवंटा इथे गॅसजवळ असतो. त्यामुळे यावरती थोडा तेलाचा थर पडतो. आता मी विचार केला की आपण या मॅटचा वापर करावा, म्हणून मी इथे यावरती दोन्ही साईडला म्हणजे खाली आणि वरती, पाट्याच्या खाली आणि वरती मी मॅट ठेवणार आहे. जेणेकरून कसं आहे ना, हे जे खालचा जो ओटा आहे हा सुद्धा खराब होणार नाही आणि पाटा आणि वरवंटासुद्धा खराब होणार नाही. म्हणून सुद्धा मी अशा हे जो पाटा आहे या पाट्याच्या मापाने मी हा मॅट आहे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता मी खाली इथे मॅट ठेवलेला आहे आणि त्यावरती मी हा पाटा ठेवलेला आहे आणि दुसरा जो आहे मॅट, तो सुद्धा मी यावरती असा व्यवस्थित कवर करून घेतलेला आहे. म्हणजे कसं आहे ना, याच्यापुढे जरी तेलाचा थर किंवा जरी काही डाग वगैरे लागले तरी या मॅटला लागतील, पाट्या वरवंट्याला लागणार नाही आणि मला वाटण करायलासुद्धा खूप इझी पडेल. आता इथे जे थोडंफार जे ऑइल बॉटलमध्ये जेही काही ऑइल वगैरे होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे. आणि इथे अशा प्रकारे सगळं म्हणजे मिठाची बरणी, स्पून, चायनीज स्पून स्टँड वगैरे सगळे स्पून, चमचे वगैरे, ऑइल बॉटल, ट्रे वगैरे, मिठाची बरणी वगैरे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि ते मी आता सुकवून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकतात हे मिठाची बरणी, ह्या ज्या ऑइल बॉटल आहेत, हे पूर्ण व्यवस्थित सुकलेलं आहे आणि मी आता व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता हे जे स्पून आहेत, तर मला आता हे स्पून ह्या स्टँडमध्ये मला लावून घ्यायचे आहेत. तर मी इथे अशा प्रकारे हे स्पून लावून घेते. खरं म्हणजे
हे जे आहे तर याला ना काटा चमचा बोलतात. जेव्हाही तुम्ही कबाब वगैरे खातात तेव्हा या काट्या चमच्याचा वापर करतात. तर इथे मी अशा प्रकारे हा काटा चमचा वापरून घेतलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकतात. हा फोक आहे. तर इथे हे सगळे फोकचे स्पून आहेत, हे सुद्धा लावून घेतलेले आहेत. त्याच्या पाठीमागे मी असे दुसरे स्पून लावलेले आहेत, कारण माझ्याकडे 2 फोक, जे 2 फोक होते ते थोडे हरवलेत, म्हणजे खराब झाले होते, त्यामुळे मी ते डिस्कार्ड केले. आता त्याच्यापेक्षा थोडे मोठे चमचे होते ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत तिसऱ्या सेक्शनमध्ये. आता चौथ्या सेक्शनमध्ये अगदी छोटे चमचे असतात ते मी छान मस्त लावून घेते. तर मी अशा प्रकारे या स्टँडवरती स्पूनच्या स्टँडवरती अशा प्रकारे मी हा स्पून व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता ही हे जो गोल भांडा आहे, या गोल भांड्यामध्ये मी कैची, चाकू, लायटर आणि आपला जो सोलाना आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे. आता हा जो ट्रे आहे, या ट्रेमध्ये मला कागद, म्हणजे आधी मी पेपर ठेवते, आधी खाली प्लॅस्टिक ठेवते व त्याच्यावरती मी कागद ठेवते. तर जो काही मॅट मी कट केले होते, जे जे काही तुकडे उरले होते, तर ते मी स्टॅपलरच्या साहाय्याने छान मस्त असं स्टॅपलर करून व्यवस्थित त्याचे रेक्टँगल साईजने असे भाग करून मी म्हणजे ट्रेमध्ये त्याचा वापर होऊ शकतो असा विचार करून मी याचे छान मस्त असे छोटे छोटे तुकडे छान व्यवस्थित करून घेतलेले आहेत. म्हणजे एवढंच आहे की ते वेस्टेड जाणार नाही. त्यानंतर आता यावरती मी अशा प्रकारे या ट्रेमध्ये कागदसुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे कसं आहे ना, यामध्ये मी ऑइल बॉटल ठेवते, म्हणजे जरीही ऑइल लागलं तरी तो कागद खराब होईल, प्लॅस्टिक पुसता येईल, म्हणजे जो मॅट पुसता येईल. आता ही काचेची बरणी आहे. या काचेच्या बरणीमध्ये मला मीठ ॲड करायचं आहे. तर मी इथे अशा प्रकारे मिठाची पुडी कैचीच्या साहाय्याने कट करून या बरणीमध्ये मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आणि मला ना हे सगळं करायला खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक गृहिणीला आपलं घर स्वच्छ ठेवायला नक्कीच आवडतं. मुळात म्हणजे आपलं किचन म्हणजे छान स्वच्छ असलं ना की खूपच बरं वाटतं. आता इथे मी या मिठाच्या बरणीमध्ये स्पून ठेवलेला आहे, झाकण लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी या बरणीमध्ये मीठ भरलेलं आहे. तुम्ही बघू शकतात की हा सब्जा आहे. खूप दिवस झाला हा सब्जा ना एका कॅरी बॅगमध्ये असाच पडून होता. तर छोट्याशा या बरणीमध्ये मी हा सब्जा स्पूनच्या साहाय्याने ॲड करून घेते. तर मी या बरणीमध्ये हा सब्जा ॲड करून घेतलेला आहे, झाकण लावून घेतलेलं आहे. तर मी इथे अशा प्रकारे हा सब्जासुद्धा एका छोट्या बरणीमध्ये स्टोअर करून घेतलेला आहे. आता तुम्ही ते बघू शकतात की माझ्याकडे कुकिंग सोडा संपला होता. तर मी ही छोटीशी बॉटल आहे, या छोट्याशा बॉटलमध्ये मी कुकिंग सोडा ॲड करते. आपल्याला जेवणामध्ये कुकिंग सोडा हा लागतो. मला आता लागतोच नेहमी, कारण जेव्हा यावर घावणई, डोसे वगैरे करतो किंवा भजी वगैरे करतो तेव्हा आपल्याला हा कुकिंग सोडा लागतोच. तर इथे मी या छोट्याच्या बरणीमध्ये हा कुकिंग सोडा ॲड केला होता आणि माझ्याकडे हा कुकिंग सोडा संपला होता, म्हणून मला अर्जंटली हा कुकिंग सोडा आणावा लागला. तर मी इथे या अशा पद्धतीने मी या छोट्याशा बॉटलमध्ये हा कुकिंग सोडा छान मस्त ॲड करून घेतलेला आहे आणि झाकण लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात या बॉटलच्या वरती जे झाकण आहे ना, हे कसं माहिती आहे का, तुम्ही म्हणजे स्प्रेड पण करू शकतात किंवा तुम्हाला जास्त हवं असेल तसंही तुम्ही ॲड करू शकतात. आणि असं हे झाकण म्हणजे वरतं जे येल्लो कलरचं झाकण ते बंदसुद्धा होतं. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे कांदा लसूण मसाला ह्या मला बरणीमध्ये भरायचा आहे. तर खूप दिवस झाले हा जो कांदा लसूण मसालाचा जो पाऊच आहे हा फ्रीजमध्ये असा पडूनच होता. तर हा मसाला काय वापरात येतच नव्हता, म्हणून ठरवलं की बाबा हा एकदा हे कांदा लसूण मसाला ओपन करावा आणि एका बरणीमध्ये आपण स्टोअर करून जर ठेवलं तर तो वापरात तर येईल. तर मी इथे अशा पद्धतीने कांदा लसूण मसाल्याचा हा जो पाऊच आहे कैचीच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला मी पूर्ण या बरणीमध्ये पूर्ण स्टोअर करून घेतलेला आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवते. तर कसं वाटतं ना, जेही मसाले आहेत ते आपण जर अशा पद्धतीने जर अशा बरणीमध्ये जर स्टोअर करून ठेवले
तर ते ना बघायलाही खूप छान वाटतात आणि आपल्याला ते वापरायलाही खूपच बरं वाटतं. तर मी तर अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला एका बरणीमध्ये मी स्टोअर करून ठेवलेला आहे आणि झाकण लावून घेतलेलं आहे. आणि मी असे लेबलसुद्धा लावलेले आहेत कांदा लसूण मसाल्याचं, तर खूप छान वाटतं असं. तर आता तुम्ही ते बघू शकता की खूप दिवसांपूर्वी मी Amazonवरून काही ऑनलाईन शॉपिंग केली होती. तर त्या शॉपिंगमध्ये मी 4 डब्यांचा 1 डबा असा मागवला होता. म्हणजे खरं म्हणजे त्यामध्ये मला लाल तिखट ॲड करायचं होतं. तर तुम्ही बघू शकता इथे मी जिरा, राई, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर या 4ही खणांमध्ये मला हे सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सर्वप्रथम जिरा घेणार आहे आणि मला जिरा आणि राई याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर मी काय करते, आधी जिरं घेतलेलं आहे. तर जिरं मी म्हणजे 2 ते 3 स्पून जिरा ॲड करते आणि जिरा ॲड करून झाल्यानंतर मी यामध्ये जो राई आहे ती सुद्धा वरतून 2 ते 3 चमचे मी राई ॲड करते. परत 2 ते 3 चमचे जिरा आणि परत 2 ते 3 चमचे राई, असं करून मी ही राई आणि जिरं पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पूर्ण जिरा राई मिक्स केलेला आहे आणि यामध्ये स्पूनसुद्धा ॲड केलेला आहे आणि ते ज्ञानेशसुद्धा माझ्या बाजूला आहे, तर त्याला हे सगळं करायचं आहे. आता मी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या सेक्शनमध्ये मी गरम मसाला स्पूनच्या साहाय्याने ॲड करते. तो ज्ञानेश मलाही सांगतो, "मम्मी प्लीज मला करू दे ना" वगैरे. पण मी त्याला सांगितलं, "अरे राजा, हे मसालेत राजा, जर सांडलं जर तू म्हणजे सुकून वगैरे डोळ्यात वगैरे गेलं तर तुला त्रास होईल ना." म्हणून त्याला सांगितलं की तू थोडं लांब बस. असं आहे, पण तरीसुद्धा त्याचे प्रयत्न चालूच आहेत. आता मी ते गरम मसाला ॲड करून झालेला आहे. आता यामध्ये जो लाल तिखट आहे, तर ते सुद्धा ज्ञानेश या खणामध्ये ॲड करतो. म्हणजे त्याला ते करायचंच होतं आणि शेवटी त्याने ते केलं. तर एका सेक्शनमध्ये ज्ञानेशने पूर्ण लाल तिखट भरलेली आहे. आता उरला चौथा सेक्शन. तर त्या चौथ्या सेक्शनमध्ये सुद्धा ज्ञानेशने हां, चौथ्या हां, हां. चौथ्या सेक्शनमध्ये सुद्धा ज्ञानेशने मी चौथ्या सेक्शनमध्ये सुद्धा हळद ॲड केलेली आहे आणि यामध्ये मी अशा प्रकारे स्पून ॲड केलेले आहेत आणि कसं वाटतं ना, म्हणजे खूप छान वाटतं. तर मी अशा प्रकारे यामध्ये मसाले ॲड करून घेतलेले आहेत आणि कसे हे जे मसाले आहेत ना, आपल्याला 1 महिना तरी व्यवस्थितच जाते. म्हणजे सारखे-सारखे हे मसाले काढावे लागणार नाही आणि हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि जिरं राई हे तर रोजच्या वापरात येतातच येतात. आता फ्रीजमध्ये जो वरचा फ्रीजरचा भाग आहे तिथे मी हे मसाले ठेवलेले आहेत. कांदा, लसूण मसाला, एव्हरेजचा तिखा लाल आणि कसुरी मेथी. आता तुम्ही इथे बघू शकता, तर ही छोटी बॉटल आहे. या छोट्या बॉटलमध्ये मला लाल तिखट आणि मीठ, थोडंसं मीठ आणि लाल तिखट हे मला मिक्स करून ठेवायचं आहे. कारण काय होतं माहिती आहे, कधी-कधी ना म्हणजे जेव्हा मी पापड वगैरे तळते किंवा ज्ञानेशला फ्रेंच फ्राईज करून देते, त्यावरती मला थोडी लाल तिखट आणि मीठ असं स्प्रेड करावं लागतं. म्हणून ठरवलं की एका छोट्याशा बरणीमध्ये आपण मीठ आणि लाल तिखट असं मिक्स करून ठेवूया, म्हणजे एकदम सोपं जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण छान मस्त स्प्रेड करू शकतो वगैरे. म्हणून मी या छोट्याशा बरणीमध्ये मीठ आणि लाल तिखट असं स्टोअर करून ठेवलं आहे. आता मी यामध्ये ज्या ऑइल बॉटल आहे त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. तर आता हे मी व्यवस्थित सगळं ऑर्गनाइज करून घेते. खूप छान वाटतं असं ऑर्गनाइज करून घेताना.